नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. श्याम मानव हे महाराष्ट्राला सुपरिचित असलेले नाव आहे, कारण अनेक दशकं या व्यक्तीने महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही संघटना चालवली. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली श्रद्धा निर्मूलनाचं काम मोठ्या निष्ठेने केलं. परंतु अलीकडे हे काम थोडं कठीण झालेलं आहे, कारण तुम्ही हिंदू देवदेवतांना शिव्या घालणार, हिंदूंच्या शब्दांचा अपमान करणार. पूर्वी हिंदू तेवढा जागृत नव्हता, त्यामुळे सगळं काही पचून जायचं, खपून जायचं. आता हिंदू जाब विचारतो आणि जर वेळ पडली तर ठोकूनसुद्धा काढतो. त्याच्यामुळे हे दुकान बंद होण्याची वेळ आलेली आहे. याची जाणीव श्याम मानवांना झाली आणि ते बराच काळ नव्या दुकानाच्या शोधात होते. अलीकडे त्यांनी स्वतःला काँग्रेसच्या दावणीला बांधून घेतलेलं आहे. ज्या काँग्रेसवर या देशातली लोकशाही संपवल्याचा आरोप आहे, ज्या काँग्रेसने या देशामध्ये आणीबाणी लादली, त्या काँग्रेसचे प्रवक्ते, मार्गदर्शक श्याम मानव बनलेले आहेत. त्यांनी संविधान बचावच्या सभा महाराष्ट्रामध्ये घेण्याचा एक निर्धार व्यक्त केलेला आहे. अशीच एक सभा नागपूरमध्ये झाली आणि ती उधळली गेली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीची महाराष्ट्रातली वाटचाल खूप प्रदीर्घ आहे. या काळामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समिती हीच महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे, याची जाणीव महाराष्ट्रातल्या लोकांना झालेली आहे. हिंदू धर्मश्रद्धांच्या विरोधात सातत्याने बोलणारी ही संघटना, हिंदू धर्माला टार्गेट करणारी ही संघटना आणि अशा प्रकारच्या संघटना खूप फॉर्मात चाललेल्या असतात. त्याचं कारण म्हणजे एकदा भारतात तुम्ही हिंदू धर्माला शिव्या घालणारी संघटना सुरू केली, संस्था सुरू केली, की विदेशातून तुमच्याकडे पैशाचा पाऊस पडायला लागतो. आणि हे सत्य आता बऱ्याच लोकांना उमगल्यामुळे अशा संस्था कुत्र्याच्या छत्रीसारख्या सगळ्या ठिकाणी स्थापन झालेले दिसतात. या संस्थांचं एकच वैशिष्ट्य आहे की या फक्त आणि फक्त हिंदू धर्मश्रद्धांना टार्गेट करण्याचं काम करतात. हिंदू धर्माला शिव्या घालणाऱ्या संघटनांची, संस्थांची आता गर्दी झालेली आहे. त्याच्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे फार कुणाचं लक्ष जात नाही. लवकरच आपण बेरोजगार होणार आहोत याची जाणीव श्याम मानव यांना झाली आणि लोकसभा निवडणुकीच्या काळातच त्यांनी काँग्रेसची प्रवक्तेगिरी करायला सुरुवात केली होती. परंतु त्यांना थोडासा उशीर झाला, कारण चाटुकारिता करण्याचं टेंडर काँग्रेसने खूप आधी काढलं होतं आणि ते टेंडर पटकवलं सरोदे आणि चौधरी या जोडगोळीने. त्यांच्या खांद्यावर संपूर्ण भार सोपवण्यात आला आणि ही मंडळी महाराष्ट्राला निर्भय बनवण्याचं काम गेल्या लोकसभा निवडणुकीच्या काळात करत होती. त्यामुळे मानव यांना काही फार स्कोप मिळाला नाही. आता विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये हे दोघे मैदानात नाही आहेत हे मानव यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी मग वेळीच प्रवेश केला. श्याम मानव यांनी संविधान बचाव महाराष्ट्र बचाव नावाचं एक नवं दुकान सुरू केलं, हा उपक्रम सुरू केला आणि या उपक्रमाचा पहिला प्रयोग नागपूरमध्ये होणार होता. भाजयुमोचे कार्यकर्ते कार्यक्रमाच्या स्थळी धडकले आणि तिथे त्यांनी जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केली. श्याम मानव यांनी नाव तर चांगलं ठेवलं आहे, संविधान बचाव महाराष्ट्र बचाव, परंतु त्यांचा हेतू निश्चितपणे चांगला नाही आहे. त्यांचा हेतू काँग्रेसला बळकट करण्याचा आहे, काँग्रेसचे हात मजबूत करण्याचा आहे. मानव पुरोगामी असल्यामुळे ते नियती वगैरे सारख्या शब्दांवर विश्वास ठेवत नाहीत. परंतु तुम्ही मूर्खाच्या नंदनवनात वावरताय म्हणून जगसुद्धा तिथेच वावरेल याची काही आवश्यकता नाही आहे. श्याम मानव यांच्या या कार्यक्रमामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी घुसखोरी केली आणि तिथे आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरेपूर वापर करत जोरदार घोषणाबाजी केली आणि या घोषणाबाजीमुळे बराच काळ या कार्यक्रमामध्ये अडथळा निर्माण झाला होता. भाजयुमोच्या कार्यकर्त्यांच्या या घोषणाबाजीमुळे श्याम मानव प्रचंड अस्वस्थ झाले आणि याच अडसरामुळे संविधान वाचवण्याची गरज अधोरेखित होते अशा प्रकारची जळजळीत प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. खरं तर भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी तिथे जी घोषणाबाजी केली त्याच्यावर आक्षेप घेण्याची श्याम मानव यांना काहीच गरज नाही आहे. कारण संसदेमध्ये जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी उभे राहतात तेव्हा 55 वर्षाचे काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी आणि त्यांची टोळी संसदेमध्ये पंतप्रधानांचं भाषण रोखण्यासाठी अशी अविरत घोषणाबाजी करत असतात. जर राहुल गांधी हे संविधानाचे रक्षक ठरू शकतात श्याम मानव यांच्या मते, तर मग भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी तेच केलेलं आहे. त्यांच्यावर आक्षेप घेण्याचं कारण काय? देशाचे पंतप्रधान संसदेमध्ये भाषण करत असताना त्यांच्या भाषणामध्ये अडथळे आणणं, त्यांना रोखणं ही जर संविधान वाचवण्याची कृती असेल, लोकशाही बळकट करण्याची कृती असेल, तर मग भाजपच्या कार्यकर्त्यांनी नागपूरमध्ये जे काही केलं ते लोकशाही बळकट करण्याचं पवित्र कामच होतं. श्याम मानव यांनी हे लक्षात घेण्याची गरज आहे. काँग्रेसची संविधान वाचवण्याची जी परंपरा आहे ती परंपरा खूप मोठी आहे. संजय गांधी यांनी आणीबाणीच्या काळामध्ये अनेक लोकांची जबरदस्तीने नशेबंदी केली, त्यांना ही संधी मिळवून दिली. इंदिरा गांधी यांनी ती संधी कशी मिळवून दिली? आणीबाणी लागू करून. इंदिरा गांधींचे सुपुत्र राजीव गांधी दिल्लीमध्ये जे शिखांचं हत्याकांड झालं होतं त्या हत्याकांडानंतर राजीव गांधींनी त्या हत्याकांडाचं समर्थन केलं. एखादा मोठा वृक्ष जेव्हा उन्मळून पडतो तेव्हा जमिनीला हादरे बसतातच, हे राजीव गांधी यांचे शब्द होते.
हे शब्द त्यांनी वापरले होते शिखांच्या हत्याकांडाचं समर्थन करण्यासाठी. राजीव गांधी यांच्या पत्नी आणि राहुल गांधी यांच्या मातोश्री सोनिया गांधी यांच्याबद्दल काय बोलावं. या देशाच्या नागरिक नसतानाही त्या अनेक वर्षे या देशामध्ये राहिल्या. उशिरा जाग आली आणि त्यांनी देशाचं नागरिकत्व घेतलं. नंतर निवडणुका लढवल्या, त्या खासदार झाल्या. खरं तर देशाची लोकशाही, देशाचं संविधान याची त्यांना परवानगी देत नाही, परंतु त्यांना रोखलं गेलं. त्यांना पंतप्रधान पदाची स्वप्न पडल्यानंतर आणि देशाच्या सुदैवाने देशाचे राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी त्यांना रोखलं. या सोनिया गांधी यांचे सुपुत्र राहुल गांधी हे 2 देशाचे नागरिक आहेत. ब्रिटनचे सुद्धा नागरिक आहेत आणि भारताचे सुद्धा नागरिक आहेत. खरं तर त्यांनी खासदार बनणेसुद्धा योग्य नाही आहे. त्यांची खासदारकी तात्काळ रद्द झाली पाहिजे. तर असे हे काँग्रेसचे महाभाग हे देशाची लोकशाही बळकट करणार, हे संविधान वाचवणार आणि श्याम मानव यांच्यासारखे लोक त्यांच्या पालख्या नाचवत फिरणार आणि भाजपला जोडण्याचं काम करणार. अशा काँग्रेसला मजबूत करण्यासाठी, अशा काँग्रेसचा आडून प्रचार करण्यासाठी आणि भाजपला हाणण्यासाठी श्याम मानव यांच्यासारखे लोक बिनदिक्कत खोटं बोलतात की भाजपपासून संविधानाला धोका आहे, भाजप संविधान मोडीत काढायला निघालेलं आहे. श्याम मानव यांच्यासारखे सुपारीबाज लोक खुल्या मंचावरून भाजपला शिव्या घालण्याचं काम करतात, खोटं बोलण्याचं काम करतात, खोटे दाखले देण्याचं काम करतात. आणि त्यांच्या विरोधात जर कोणी आंदोलन केलं, लोकशाही मार्गाने आंदोलन केलं, लोकशाही मार्गाने घोषणाबाजी केली, तर मग यांच्या बुडाला बुडबुडे यायला सुरुवात होते. श्याम मानव यांच्यासारखे लोक जर बिनदिक्कतपणे खोटं बोलत असतील तर त्यांना रोखणं हे भाजपच्या कार्यकर्त्यांचं कर्तव्यच बनतं आणि हे कर्तव्य लोकशाही वाचवण्याचं कर्तव्यच आहे. श्याम मानव यांचे हे खोटेपणाचे धंदे अजिबातच नवे नाही आहेत. अनेक वर्ष असा खोटेपणाचा बाजार मांडूनच त्यांनी उदरभरण केलेलं आहे. हिंदू धर्माच्या विरोधात आंदोलनं करायची, ही आंदोलनं अर्थात सुपारीबाज आंदोलनं होती. हिंदू धर्मशब्दांचा अपमान करायचा, हे मानव यांचे कारनामे सगळ्या हिंदू समाजाला ठाऊक आहेत. आता त्यांच्यामध्ये किंचित फरक पडलेला आहे. पूर्वी ते चर्चकडून सुपाऱ्या घ्यायचे, आता ते काँग्रेसच्या सुपाऱ्या वाजवण्याचं काम करत आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये चंगाई सभा भरवणारे पाद्री त्यांच्या चंगाई सभांमधून असाध्य रोग झालेल्या रुग्णांवर फक्त पाणी शिंपडतात. मग तो कॅन्सरचा रोगी असो, मग तो कुष्ठरोगी असो किंवा त्याला असाध्य TB सारखा रोग झालेला असो, फक्त पवित्र पाणी शिंपडलं की हे सगळे रुग्ण जे गलितगात्र झालेले असतात ते अचानक टणाटणा उड्या मारायला लागतात. श्याम मानव या दांभिकपणाच्या विरोधात, या खोटेपणाच्या विरोधात कधीही बोलले नाहीत. मौलवींचे चाळे तर सगळ्या जगाला ठाऊक आहेत, तर चाळ्यांच्या विरोधात श्याम मानव कधी बोलले नाहीत. हिंदूंची परिस्थिती काय, मुके बिचारे कुणीही हाका, त्यामुळे हिंदू देवदेवतांना शिव्या घालायच्या, हिंदू श्रद्धांचा अपमान करायचा, हे धंदे पूर्वी राजरोज सुरू होते. परंतु आता हिंदू थोडा जागृत होत चाललेला आहे. हिंदू देवदेवतांना जर तुम्ही शिव्या घातल्यात तर काही काळानंतर का होईना तुमचा महाराव होण्याची शक्यता असते, फटके पडण्याची शक्यता असते. आणि त्याच्यामुळे श्याम मानव यांना हे फटके खाण्याची इच्छा नसावी बहुतेक, म्हणून ते आता काँग्रेसच्या सुपाऱ्या वाजवायला लागलेले आहेत. श्याम मानव वरकरणी असं आव्हान आहेत की ते संविधान वाचवण्याचं खूप महत्त्वाचं काम करत आहेत, परंतु प्रत्यक्षात ते काँग्रेसची दलाली करत आहेत. ते प्रत्यक्षात महाविकास आघाडीची दलाली करत आहेत. आणि जर भाजप कार्यकर्त्यांना याची जाणीव होते आणि ते श्याम मानव यांचा विरोध करतात, त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करतात, तर त्यांना तो लोकशाहीने दिलेला अधिकार आहे आणि तो अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. कारण देशातली लोकशाही फक्त खोटे बोलणाऱ्यांसाठी नाही आहे, त्या खोटेपणाचा विरोध करणाऱ्यांनासुद्धा लोकशाहीने तेवढाच अधिकार दिलेला आहे. काँग्रेसने या देशामध्ये प्रदीर्घ काळ सत्ता राबवली आणि या सत्ता काळामध्ये काँग्रेसने देशाचं भलं केलं नसलं तरी या देशामध्ये इकोसिस्टीमचं एक जबरदस्त जाळं निर्माण केलं. या इकोसिस्टीमचे जे महत्त्वाचे प्यादे होते ते आता काँग्रेससाठी उघडपणे प्रचार करायला लागलेले आहेत, भाजपला झोडायला लागलेले आहेत. आणि श्याम मानव हे त्याचं ठसठशीत उदाहरण आहे. हिंदू श्रद्धा निर्मूलन ते भाजप निर्मूलन असा श्याम मानव यांचा प्रवास आहे. आणि या प्रवासाचा या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात गोषवारा घेण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमचा यूट्यूब चॅनल. नमस्कार आणि धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.